घरात शांतता कधी येते आणि दारिद्र्य कसं दूर होतं, ही कथा तुमचं आयुष्य बदलून टाकेल. बघा पूर्ण व्हिडिओ आणि जाणून घ्या. एका छोट्याशा गावात एक कुटुंब राहत होतं. घरात 4 माणसं, आई, वडील आणि 2 मुलं. पण त्या घरात एक गोष्ट कायम होती, ती म्हणजे भांडणं, तणाव आणि पैशांची कायमची कमतरता. कितीही प्रयत्न केले तरी घरात शांतता राहत नव्हती. पैसा येत होता पण टिकत नव्हता. आनंद जणू त्या घराचा पत्ता विसरला होता. एक दिवस त्या घरातील मोठा मुलगा खूप त्रासून गेला. तो आई वडिलांना म्हणाला, आपण इतकं कष्ट करतो पण तरीही आपल्याला सुख का मिळत नाही? आपल्या घरात शांतता का नाही? आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाळा, कदाचित आपल्या नशिबातच नाही सुख. पण त्या मुलाला उत्तर मान्य नव्हतं. तो गावातील एका ज्ञानी साधूंकडे गेला. त्याने साधूंना सगळं सांगितलं. घरातील भांडणं, पैशांची तंगी आणि मनातला त्रास. साधू शांतपणे हसले आणि म्हणाले, तुझ्या घरात शांतता आणि समृद्धी दोन्ही येऊ शकतात, पण आधी एक छोटा बदल करावा लागेल. मुलगा उत्सुकने म्हणाला, काय बदल महाराज? साधूंनी त्याला 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट, वजा घरात आदर असायला हवा. साधू म्हणाले, जिथे मोठ्यांचा आदर नाही तिथे लक्ष्मी कधीही थांबत नाही. रोज सकाळी उठून आई वडिलांना नमस्कार कर, त्यांच्या शब्दांचा आदर कर. दुसरी गोष्ट, वजा घरात कृतज्ञता असावी. जे आहे त्याबद्दल आभार मानायला शिक. आपण जे मिळवलंय त्याचा आनंद घेतला नाही तर अजून मिळालं तरी समाधान मिळणार नाही. तिसरी गोष्ट, वजा घरात देवाचं नाव असायला हवं. दररोज काही वेळ देवाचं स्मरण कर. जिथे देवाचं नाव घेतलं जातं तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नाही. मुलगा हे ऐकून घरी आला. दुसऱ्या दिवशीपासून त्याने साधूंनी सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणायला सुरुवात केली. तो रोज सकाळी उठून आई वडिलांना नमस्कार करू लागला. हळूहळू घरातलं वातावरण बदलायला लागलं. आधी जिथे राग असायचा तिथे आता प्रेम दिसू लागलं. तो प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद म्हणू लागला. आईने जेवण दिलं तरी, वडिलांनी काही सांगितलं तरी तो कृतज्ञ राहू लागला. हळूहळू घरात समाधान वाढलं. आणि सगळ्यात महत्वाचं, तो रोज संध्याकाळी देवाचं नामस्मरण करू लागला. घरात भजनाचा आवाज यायला लागला. त्या आवाजाने जणू घरातील नकारात्मकता बाहेर पडाली. काही दिवसांनी एक चमत्कार झाला. वडिलांना अचानक चांगली नोकरी मिळाली. घरात पैसा येऊ लागला. पण यावेळी तो पैसा टिकू लागला. कारण घरात आता शांतता होती, प्रेम होतं आणि देवाचा आशीर्वाद होता. आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. भांडणं थांबली. मुलं हसत होती. ते घर आता खऱ्या अर्थाने घर बनलं होतं. मुलगा पुन्हा साधूंकडे गेला आणि म्हणाला, महाराज, तुमच्या 3 गोष्टींनी आमचं आयुष्य बदललं. साधू हसले आणि म्हणाले, बदल तुमच्यात होता. मी फक्त तुम्हाला योग्य दिशा दाखवली. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. घरात शांतता हवी असेल तर वजा, अहंकार सोडा, आदर ठेवा. दारिद्र्य दूर करायचं असेल तर वजा, कृतज्ञता ठेवा, समाधान ठेवा. आणि आयुष्यात सुख हवं असेल तर वजा, देवाचं स्मरण करा. लक्षात ठेवा, पैसा हा सुखाचा एक भाग आहे, पण खरी समृद्धीही मनात असते. जिथे प्रेम आहे तिथे लक्ष्मी आपोआप येते. आजपासून एक छोटा निर्णय घ्या. घरात वाद नको, संवाद हवा. तक्रार नको, आभार हवेत. आणि विसरू नका, देवाचं नाव तुमच्या घरात दररोज घुमायला हवं. कदाचित तुमचंही घर उद्यापासून बदलायला सुरुवात होईल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ती तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा. कारण कदाचित कोणाचं तरी आयुष्य बदलण्याची सुरुवात इथून होऊ शकते. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा भक्तिकथा बघण्यासाठी संत कथा या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.